मंडळी नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतुबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। मंडळी, मी आपल्याला नेहमीच सांगत आहे की आज आपण शहरी जीवन जगत आहात आणि या शहरी जीवनामधून आपण आपल्या कुटुंबासोबत एखाद्या कृषी पर्यटनावरती जाऊन आपल्या कुटुंबाला या कृषी पर्यटनावरती चालू असलेल्या शेतीच्या ॲक्टिव्हिटी आपण दाखवल्या पाहिजेत। त्याचबरोबर प्रत्यक्षात अनुभव आपल्या मुलाबाळांना देणं गरजेचं आहे। मंडळी, आपला असाच एक व्हिडिओ पाहून पुण्यावरून काही आमचे एक कुटुंब आमच्याकडे आलं होतं आणि या कुटुंबाने या ठिकाणी जी आमची चाललेली रोजची जी ॲक्टिव्हिटी आहे या ॲक्टिव्हिटीचा या ठिकाणी व्यवस्थित पाहणी केली आणि याच्यामध्ये एक छोटं लहान बाळ होतं, मुलगी होती। या लहान मुलीने देखील या संपूर्ण परिसराचा फेरफटका मारला। याच्यानंतर तिने काही वेळ गायींच्या गोठ्यामध्ये घालवला आणि जास्त करून तिने जास्तीत जास्त वेळ या गायींसोबत घालवला। त्याच्यानंतर या निसर्गामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा तिने प्रत्यक्षात विचारपूस करून अनुभव घेतला। ओढ्या नाल्यातून ती मुलगी आमच्याबरोबर फिरली। त्याचबरोबर या शेतीमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या भाजीपाला केला जातो याचा प्रत्यक्षात तिने अनुभव घेतला आणि मी जे हे सांगत होतो तुम्हाला तेच आज आम्ही शांतुबा कृषी पर्यटनामध्ये प्रत्यक्षात दाखवत आहोत। आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी या लहान बाळाला इतक्या आवडल्या की तिला या ठिकाणून जाताना थोडं अवघड वाटत होतं, आम्हाला देखील थोडं अवघड वाटत होतं। जाताना या लहान बाळाने आमच्याकडून हक्काने 2 किलो गीर गाईचं तूप या ठिकाणून विकत घेऊन गेली। आणि खऱ्या अर्थानं कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय हे मी जे तुम्हाला सांगत आहे की आपल्या शेतामध्ये जे काय अन्नधान्य पिकत असेल, जे काय दूध उत्पादन होत असेल, दूध उत्पादनापासून जे काय आपले पदार्थ तयार होत आहेत हे प्रत्यक्षात या ठिकाणी पाहून ज्यावेळी आपलं येणारा पर्यटक इथून घेऊन जाणार आहे त्यालाच कृषी पर्यटन खऱ्या अर्थानं म्हणता येईल। म्हणून आपण या ठिकाणी या व आपल्या मुलाबाळांना या शांतुबा कृषी पर्यटनावरती चालू असणाऱ्या ॲक्टिव्हिटी, दुधाचे पदार्थ कसे तयार होतात, इंद्रायणी तांदूळ कसा तयार होतो, सेंद्रिय अन्नधान्य कसं तयार होतात, दूध उत्पादन कसं तयार होतं व या संपूर्ण निसर्गातील असणाऱ्या झाडा फुलांचा, पक्ष्यांचा, फळांचा प्रत्यक्षात आपण अनुभव देणं गरजेचं आहे। याकरता नक्कीच तुम्ही शांतुबा कृषी पर्यटनावरती येऊन हा सगळा अनुभव आपल्या मुलाबाळांना द्या व आपल्या मुलाबाळांना त्यांच्या भविष्यात त्यांना कशा पद्धतीनं स्वच्छ अन्नधान्य ते खरेदी करू शकतात त्याचा प्रत्यक्षात अनुभव देऊन, प्रशिक्षण देऊन त्यांना एक आपलं पुढचं भविष्य, उज्ज्वल भविष्य तयार करण्याची संधी त्यांना तयार करून द्या। व नक्कीच तुम्ही शांतुबा कृषी पर्यटनावरती अशा पद्धतीनं आमच्यासोबत जोडले राहाल व आमचे असेच व्हिडिओ पाहण्याकरता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका।